नमस्कार प्रेक्षकांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सावित्रीने रांगोळी तयार केलेली असते. ज्योतीने जात असताना जो काही हिशेब मांडलेला असतो ना, तो आता कुणीही पुसू नये यासाठी तिने बाजूने रांगोळी तयार केलेली असते. तेव्हा त्या ठिकाणी आऊ येते आणि म्हणत असते, काय गं सावित्री, इथे आता काय करतेस तू, ते सुद्धा या वेळेला. तेव्हा सावित्री म्हणत असते की आऊ यांनी इथे जो काही हिशेब लिहून ठेवला आहे ना, त्याच्याभोवती रांगोळी काढते, जेणेकरून तो हिशेब कुणीही पुसू नये. यासाठी मला त्यांनी लक्ष द्यायला सांगितलं आहे, मला शिक्षा दिली आहे ना त्यांनी, मग ते येईपर्यंत मला या हिशेबाची काळजी घ्यायची आहे. तेव्हा इथे दादांनी मला त्यांना शाळेपासून लांब ठेवायला सांगितलं आहे. जर मी त्यांचं डाक आणि दौत लपून ठेवलं नसतं तर मला ही शिक्षा मिळाली नसती. तेव्हा इथे आऊ म्हणते, तू, तुझे दादा आणि तुझा नवरा, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, मी आपली जाते. त्यानंतर तिथे कृष्णाजी पंत कारकून आलेले असतात. ते म्हणतात, काय गं मुली, आत्ता रांगोळी काढतेस आणि ते सुद्धा अशी कोपऱ्यात. तेव्हा सावित्री म्हणत असते, नाही नाही, रांगोळी नाही काढले, म्हणजे रांगोळीच काढले, पण यांच्या हिशोबाच्या भोवती, नाहीतर रांगोळी मी सकाळीच काढली. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात की हिशेब, कसला हिशेब? तेव्हा सावित्री म्हणते, अहो यांनी महामंदिरामधून फुलांचा हिशेब आणलाय ना, त्याची त्यांनी सगळी मांडणी इथे केली. तेव्हा त्यांनी लक्ष ठेवायला सांगितलंय, त्यातला एकसुद्धा अंक पुसू नये म्हणून म्हणून मी त्याच्याभोवती रांगोळी काढले. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणत असतात की हिशोबाचा कागद तुझ्याकडे आहे का? तेव्हा सावित्री म्हणते, हो, त्यांनी जपून ठेवायला सांगितलं आहे. तेव्हा कारकून म्हणत असतात, अगं पण तो कागद तू मला आणून दे ना, मी त्याच कामासाठी तर इथे आहे ना. सावित्री म्हणते, नाही नाही, तो कागद मी कुणालाही देणार नाही आहे, उगाच हे माझ्यावरती चिडतील, ते आल्यानंतर मी त्यांनाच देणार. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात, अगं असं काय करतेस, त्याच कामाचे तर मला पैसे मिळतात ना, त्याच कामासाठी मी इथे येतो, तू मला रोज तिथे बसलेलं बघतेस की नाही? तेव्हा सावित्री म्हणते, हो बघते तर मी तुम्हाला. तेव्हा ती म्हणते, काका बघा हां, तो कागद मी तुम्हाला देते, पण जर पुढे जाऊन काही झालं ना तर जबाबदार तुम्ही, मी नाही. हे जर चिडले तर मी तुमचं नाव सांगणार. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात, बरं बरं ठीक आहे, तू माझं नाव सांगितलंस तरीसुद्धा चालेल. अगं आता तू मला सांग, कारकून इथे असताना मालकाने जर अशी कामं केली, मालकाने जर अशी मातीवरती, भुईवरती हिशेबं लिहिली, तर तो मालकाचा अपमान नाही का? मग मी आहे ना कारकून, तो कशासाठी? जा बरं, तू कागद घेऊन ये आणि मग मी तो सगळा हिशेब व्यवस्थित लिहून ठेवतो. तेव्हा सावित्री म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला कागद आणून देते, पण जर काही चूक झाली तर मी तुमचंच नाव सांगणार, असं सुद्धा सावित्री त्यांना सांगून जाते. सावित्री येते, आपली लाकडी पेटी उघडते, त्याच्यामध्येच आता तिने कागद ठेवलेला असतो. तेव्हा त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे पारू. पारू कामाचं काहीतरी बोलत असते. तेव्हा सावित्री तिच्याकडेही लक्ष देत असते आणि ती सांगत असते, अव तुम्हाला माहिती आहे का, तिकडे भुईवरती यांनी हिशोब लिहून ठेवला आहे आणि सकाळ संध्याकाळ मी त्याच्यावरती पहारा देते, त्याच्यामुळे मला रात्रीची नीट झोपसुद्धा लागलेली नाही. तेव्हा ती म्हणते, हो मी बघितला, तिथे त्यांनी हिशोब लिहून ठेवला आहे ते तात्यासाहेबांनी. तेव्हा सावित्री म्हणते, तुम्हीसुद्धा जाऊबाई लक्ष द्याल ना, तुम्हीसुद्धा लक्ष ठेवा आणि मीसुद्धा लक्ष ठेवते. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं आत्ताच लक्ष द्यायला, नंतर म्हणू नका सांगितलं नाही म्हणून. ती म्हणते, नाही हो, मीसुद्धा लक्ष ठेवते. तुम्हाला तर माहिती आहे ना तात्यासाहेब किती रागवतात, किती चिडतात. मी तर त्यांच्या कुठल्याही वस्तूला त्यांना न विचारता हातच लावत नाही, नाहीतर उगाचच ओरडत बसतात, पूर्ण घर डोकावरती घेतात. तेव्हा इथे शोधाशोध करत असताना सावित्रीच्या हातामध्ये डाक आणि दौत हे दोन्हीसुद्धा आता आलेले असतात. तेव्हा पारू म्हणत असते, अहो जाऊबाई, हे डाक आणि दौत ह्या तर आपल्या तातासाहेबांच्या वस्तू आहेत ना, त्या तुमच्याकडे काय करतायत? तेव्हा ती म्हणत असते, त्या मी लपून ठेवल्या होत्या, मला दादांनी सांगितलं होतं. बरं मी आलेच, हा कागद आहे ना, तो कारकून काकांना देऊन आले. तेव्हा इथे आता पारू खूप टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणते, कसला कागद होता काय माहिती,
काही महत्त्वाचं तर नसेल ना, तर इथे कारकून खूप जास्त चिडलेले असतात. ते म्हणत असतात की गोविंद काका, मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, अहो कृष्णाजी पंत, काय झालं ते तरी सांगाल का? तेव्हा कृष्णाजी पंत, मी तुमच्याकडे काम करतो इतकं प्रामाणिकपणे, पण तुमचा विश्वास माझ्यावरती नाही, बरोबर ना? तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, अहो असा अजिबात नाही आहे कारकून, तुम्ही का असं मनामध्ये आणलंत? कसला राग आलाय तरी कसला तुम्हाला? तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात, अहो आता मी जर सगळं हिशेबाचं बघतो, मग तरीसुद्धा तुम्ही तुमच्या ज्योतीला महामंदिरामधून हिशेबाचा कागद का बरं आणायला सांगितला? याचा अर्थ तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे, म्हणूनच ना? म्हणूनच तुम्ही हिशेबाचा कागद त्याला आणायला सांगितला. तेव्हा इथे आता लगेच काका म्हणत असतात, असं अजिबात नाही आहे, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. हे बघा, मी माझ्या मुलाला कागद आणायला सांगितलं नाही. तो आणि सुनबाई दोघेजणं महामंदिरामध्ये गेले होते दर्शनासाठी. तेव्हा त्याने तिथून येतानाच तो कागद आणला, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाजी पंत म्हणत असतात, एकतर तुम्ही माळी, मी माळ्याच्या घरी कारकुनाचं काम करतो म्हणून माझे भाऊ मला किती टोमणे मारतात, पण तरीसुद्धा माणुसकीच्या नात्याने मी तुमच्याकडे कामाला येतो की नाही? आणि जर तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवलात तर मग मला इथे काम करणं कठीण होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, सावित्री येते आणि हिशेबाचा कागद कृष्णाजी पंतांकडे देते. कृष्णाजी पंत तो कागद आता बघतात आणि म्हणतात, अरे बापरे, मी आणलेल्या कागदामध्ये आणि इथे ज्योतीने आणलेल्या कागदामध्ये किती तफावत आहे. हे जर या लोकांना कळलं तर माझं काही खरं नाही. तेव्हा त्यांनी तो कागद आता पेटीखाली लपवून ठेवलेला असतो आणि जाता जाता त्यांचं लक्ष तिथे असलेल्या हिशेबाकडे जातं. तेव्हा कृष्णाजी पंत त्या हिशेबाकडे बघतात आणि ज्योतीची हुशारी त्यांच्या लक्षात येते. तेव्हा ते पायाने संपूर्णपणे ते सगळं काही आता विस्कटून टाकतात. तिथे पायाने ते सगळं हिशोब विस्कटून टाकतात आणि तिथून निघून जातात. त्याचबरोबर इथे आता सगळं काही व्यवस्थित घड्या करून इथे आता पारोने ठेवलेलं असतं. आणि तेव्हा तिथे असलेलं डाक आणि दौत हे सगळं असतं कुणाचं? ज्योतीचं. ते सुद्धा तिने व्यवस्थित लावून ठेवलेलं असतं. आणि इथे सावित्रीने सगळ्या साड्या विस्कटलेल्या असतात. त्या साड्यांच्या घड्या इथे पारूने करून ठेवलेल्या असतात. तेव्हा तिथे आऊ येतात. त्या म्हणतात, काय गं बाळा, तू इथे काय करतेस आणि सावित्री कुठे आहे? तर सावित्री त्या कारकुनांना महत्त्वाचा कागद द्यायला गेले. दादासाहेबांच्या म्हणजे तातासाहेबांच्या पेटीमध्ये होता ना तो कागद. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आऊला खूप मोठा धक्का बसतो. आऊ म्हणते, काय? ज्योतीने जो कागद माझ्याकडे सांभाळून ठेवायला दिला होता, तू कागद त्या कारकुनाला नेऊन दिलास? तेव्हा सावित्री म्हणते, व्हय, त्यांनीच मागितला, लई महत्त्वाचा कागद होता ना. ते म्हणाले की तो कागद माझ्याकडे घेऊन ये म्हणून. हिशोबाचं सगळं मीच बघत असतो आणि भुईवरती लिहिलेलं मालकासाठी चांगलं नसतं ना, म्हणून तो कागद मी त्यांना नेऊन दिला. तेव्हा आऊ म्हणते, अगं पण का, कशासाठी? ज्योतीने सांगितलं ना तो कागद महत्त्वाचा होता म्हणून. आणि तसंही त्या माणसाने तुला सांगितलं की कागद दे आणि तू नेऊन दिलास. तुला वाचता येतं का? तर इथे सावित्री म्हणते, नाही, मग तुला काय माहिती त्या कागदामध्ये नेमकं काय काय लिहिलं होतं ते? अगं ज्योतीला जर कळलं ना तर तो आता आपल्यावरती खूपच जास्त रागवेल, चिडेल. जा तू आत्ताच्या आता जा आणि तो कागद पहिला घेऊन ये. ज्योतीला विचारल्याशिवाय तो कागद कुणालाही देऊ नकोस. तेव्हा सावित्री धावत पळत येत असते. तेव्हा गोविंद काका म्हणतात, अहो सुनबाई, कुठे घाईघाईने चाललात? तेव्हा जिथे सावित्री म्हणत असते, अहो दादा, ते कारकून काका आहेत का बाहेर? तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, हो आहेत की, पण का हो? तेव्हा ती म्हणते, नाही, मी त्यांना एक कागद दिला होता, मला तो त्यांच्याकडून परत घ्यायचा आहे. यांना जर कळलं ना की तो कागद मी त्यांना न विचारता कारकून काकांना दिला आहे तर ते माझ्यासंग बोलणार नाही, म्हणून मी त्यांच्याकडे तो कागद घ्यायला जाते. तर कारकून आता काय तिथे थांबलेला असतो, तर कृष्णाजी पंत तिथून निघून गेलेला असतो. आणि ती जाऊन बघते तर काय, रांगोळीमध्ये जे काही आता त्याने लिहिलेलं असतं ना ज्योतीने जाताना हिशेबाचं, ते सुद्धा इथे कारकूनने पुसलेलं असतं. तेव्हा ती आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, अगं बाई, काय करू मी? यांनी जो हिशेब इथे लिहिला होता
त्याच्यावरती मी लक्ष ठेवून होते. तो हिशोबसुद्धा कुणीतरी पुसून टाकला. तेव्हा ज्योतीने जाता जाता सांगितलं होतं, तो हिशेब खूप महत्त्वाचा आहे. त्याचं शेवटचं आकडं लय महत्त्वाचं आहे. एक तरी आकडा पुसला गेला ना तरी खूपच जास्त चांगलं घडणार नाही. त्यामुळे ती जबाबदारी तुझी. माझा डाक आणि दौत तू लपून ठेवलंस ना, मग आता ही शिक्षा आहे तुला. मी येईपर्यंत त्या आकड्यांवरती लक्ष ठेवायचं. तेव्हा इथे आता तिला दिलेली जबाबदारी ती व्यवस्थित पार पाडू शकली नाही. याचं सावित्रीला वाईट वाटत असतं. सावित्री आता रडत बसलेली असते. ती म्हणत असते की अहो मी काय करू, मला खरंच कळत नाही आहे. तो कागद मी कसा त्या कारकुनांना नेऊन दिला. त्यांनी माझ्याकडे इतका हुशारीने मागितला की मी त्यांना तो नेऊन दिला. मी यांचं डाक आणि दौत जर लपून ठेवलं नसतं तर एवढं सगळं घडलंच नसतं. मी त्यांना त्यांचं डाक आणि दौत परत द्यायला हवं होतं. जर ते त्यांच्याकडे असतं तर त्यांनी जो हिशेब भुईवरती लिहिला होता तो हिशेब त्यांनी कागदावरती लिहिला असता की नाही. पण आता माझ्यामुळेच हे सगळं घडलंय. आता कुठे ते माझ्याजवळ बोलायला लागले होते आणि मी पुन्हा चूक केली तर ती त्यांना अजिबात आवडणार नाही आणि ते माझ्याबरोबर परत बोलायचे बंद होतील. तेव्हा आऊ म्हणते, अगं सावित्री किती रडशील आता. अगं बाई एवढं रडू नको. ज्योतीला येऊ दे तरी. तो आल्यानंतर त्याला सांग की तो कागद तू कृष्णाजी पंत यांना दिलास म्हणून आणि मग तो त्याच्याकडून तो कागद काढून घेईल. तू नको बरं काळजी करू आणि असं मुळमुळ रडत बसत जाऊ नको. हे बघ आपल्याकडून जर काही चुकलं असेल तर खंबीरपणे उभं राहायचं आणि पुढे ती चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पुढं नक्की काय करायचं आहे ना याचा विचार करायचा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सावित्री म्हणते माझंच चुकलं. मी असं करायलाच नको होतं. यांनी किती महत्त्वाने तो कागद तुमच्याकडे ठेवायला दिला होता आणि तुम्ही माझ्याकडे, पण मला ती जबाबदारीसुद्धा व्यवस्थित नाही पार पाडता आली. तेव्हा इथे आता आऊ म्हणत असतात, बरं ठीक आहे आता रडू नको. उद्या कृष्णाजी पंत आल्या त्यांच्याकडून तो कागद मागून घे, मग तर ठीक आहे. तेव्हा सावित्री म्हणते ठीक आहे, मी तो कागद त्यांच्याकडून मागून घेणारच. तेवढ्यातच इथे कृष्णाजी पंत दत्तो सावकाराला भेटायला आलेले असतात आणि तेव्हा कृष्णाजी पंत म्हणत असतात की दत्तो सावकार अहो काय आहे. तो ज्योती तुम्हाला माहिती आहे माळ्याचा पोरगा शिकलाय आणि त्याला आकडेमोडी बरोबर येते. तो इथे आता महामंदिरामध्ये आला होता हिशेबाचा कागद घेऊन. त्याला जर हिशेबाचा कागद भेटला तर आपण त्यांना किती लुटतोय हे त्यांच्या लक्षात येईल ना, बरोबर ना. त्यामुळे काही झालं तरी यापुढे त्याला हिशोबाचा कागद द्यायचा नाही. तेव्हा दत्तो सावकार म्हणतात की आता किती आणि काहीही झालं ना तरीसुद्धा कधीच त्याला हिशोबाचा कागद हा दिला जाणार नाही. आणि त्याचबरोबर गोविंद माळी म्हणजे दुभती गाय, दूध देणारी गाय जणू. त्यांच्याकडून आपल्याला पैसे काढता येतात. 100 रुपयाचं कर्ज घेतले त्यांनी फक्त, पण आपण व्याज कितीचं घेतो, 1000 रुपयाचं व्याज घेतो त्यांच्याकडून. मग ही गोष्ट त्या ज्योतीला कळली ना तर खूपच जास्त वाईट होईल. आपल्याला पैसे काढता येणार नाही. त्यानंतर इथे आता राजाराम दादा आणि सावित्री दोघे जण इथे कारकुनांची वाट बघत असतात. तेव्हा इथे आता राजाराम दादा विचारत असतात की कृष्णाजी कारकून कुठे आहेत, अजून आले नाही का. तर एक जमीन आहे ती आपल्याला खरेदी करायची आहे. आपल्यासाठी ती चांगली असेल तर आपल्याकडे काय जर पैसे थोडेफार असतील तर आपण ती जमीन खरेदी केली असती. तेव्हा प्रेक्षकांनो जे राखीव पैसे ठेवलेले असतात त्याच्यामध्ये त्यांना बघायचे असतात की किती पैसे आहेत ते. तेव्हा गोविंद काका म्हणतात, अरे राजाराम असं काय करतोस. अरे थोरला पोरगा आहेस तू या घरातला. तुला जर एखादी जमीन खरेदी करावीशी वाटते तर तू बिंदास्त कर ना. अरे तू सुद्धा आता हे व्यवहार करू शकतोस बाळा. बरं तू काळजी करू नको. इथे आता कृष्णाजी पंत आल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो. आपल्याकडे किती धनराशी आहे ते मी बघतो आणि ती जमीन आपण लवकरच खरेदी करू, असं आता गोविंद काका म्हणतात. सावित्री आता तिथेच उभी असते. ती म्हणत असते की मला त्यांच्याकडून आपला महत्त्वाचा कागद घ्यायचा आहे. जो कागद यांनी मला दिला होता ना तो कागद त्यांना परत करायचा आहे. तेव्हा त्यांची वाट बघत ती तिथेच उभी राहिलेली असते. तेव्हा तिथे कृष्णाजी पंत आलेले असतात. ते म्हणत असतात की गोविंद माळीजी तुम्हाला माहिती आहे का, दत्तो सावकार भेटले होते, ते तुमच्याबद्दल विचारत होते. तेव्हा ते म्हणतात हो का, काय म्हणत होते दत्तो सावकार. बरं 1 मिनिट थांबा. सुनबाई एक काम करता का, तुम्ही आतमध्ये जा बरं, जा तुम्ही आतमध्ये, आम्ही त्या कागदाचं काय ते बोलतो. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, काय झालं कृष्णाजी पंत.
काय म्हणत होते दत्तो सावकार? आणि तसंही घरामध्ये मी कर्जाबद्दल कुणाला काही सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे ते सांगा. तेव्हा कृष्णाजी पंत म्हणतात की ते म्हणाले कर्ज लवकरात लवकर फेडून टाका म्हणून. तेव्हा इथे आता गोविंद काकांना टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता सावित्री म्हणत असते, आऊ इकडे या. आणि ती म्हणते की तुम्ही सांगा ना, आपल्याकडे कारकून असताना यांना हिशेब लिहून ठेवावासा का वाटला असेल? हिशेबाचा कागद त्यांनी का आणला असेल? तेव्हा आऊ म्हणते, मला पण नाही गं माहिती त्याने असं का केलं असेल ते. तेव्हा सावित्री म्हणते, आणि आऊ हे दत्तो सावकार कोण आहेत? तेव्हा ती म्हणते, का गं बाई तुला काय एवढ्या चौकशा? तेव्हा सावित्री म्हणते, काही नाही, बाहेर आहेत ना आपले कारकून काका आलेत, त्यांनी दत्तो सावकाराचं नाव घेतलं, तेव्हा दादा मला घरात जा म्हणाले, मला तिथे थांबू दिलं नाही. तेव्हा इथे आऊ म्हणत असते, दत्तो सावकार आहे ना पुण्यातला सगळ्यात मोठा सावकार आहे, तो सगळ्यांना कर्ज देत असतो, पेशव्यांनासुद्धा तो कर्ज देत असतो, त्यामुळे तो खूप मोठा सावकार आहे. तेव्हा सावित्री म्हणते, हो का? ते जर एवढे मोठे सावकार आहेत तर मग त्यांचं नाव घेतल्यानंतर दादांनी मला घरात का पाठवलं? तेव्हा पुढील भागामध्ये जमीन खरेदीसाठी काही पैसे शिल्लक आहेत का असं विचारलं जातं. तेव्हा इथे आता कृष्णाजी पंत म्हणतात की नाही, थोडेही पैसे शिल्लक राहिलेले नाहीत असं सांगितल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यातच इथे आता मैदान मारून आपला ज्योती आलेला असतो. ज्योतीला मैदान मारून आलेलं बघून सावित्री खूप जास्त खुश होते आणि त्याच्यासाठी तिने औक्षणाचं ताट हे तयारच करून ठेवलेलं असतं. जेव्हा ज्योती येतो तेव्हा सावित्री औक्षण वगैरे करून त्याला घरामध्ये घेते. त्यानंतर तिला त्याच्याबरोबर बोलायचं असतं. तेव्हा ज्योती म्हणतो, काय झालं, काही बोलायचं आहे का? तेव्हा सावित्री म्हणते, तुम्हाला कसं काय कळलं की मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्या संग? तेव्हा ज्योती म्हणतो, कारण मी मनकवडा आहे, मला सगळं काही कळतं, आता बोल काय बोलायचं आहे ते, असं ज्योतीने सावित्रीला सांगितलेलं असतं.